नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज 4 मे हळद शेतीमालाचे लिलाव होत आहेत. त्यामध्ये हळदीचे काय बाजारभाव गेलेत पाहूयात. या गठ्ठ्याचा बाजारभाव गेलेला आहे 12,600 रुपये. ही काडी विकलेली आहे 13,500, 12,440, 11,500 रुपये, 12,700 रुपये, 13,200, 12,900, 11,700, 11,910, 12,500, 11,500, 13,250 रुपये गाडी, 11,705 रुपये, 13,130 रुपये गठ्ठा, 12,400, 12,600, 12,600, 13,105, 12,000 रुपये गठ्ठा, 11,500 रुपये, 12,500, 11,705, मुकरा गठ्ठा 13,000, 13,300 रुपये काडी, 12,500 रुपये गठ्ठा, 13,000 रुपये गठ्ठा, 12,970 रुपये गठ्ठा, 12,300, 12,800, 12,300, 12,500, 13,150, 13,100, 12,400, 12,400, 12,400 गठ्ठा, 12,755, 13,000 रुपये मुकरा, 12,500, 12,600, 12,500 रुपये, 11,700 काडी, 12,600 काडी, 11,500, 11,500 रुपये काडी, 12,080, 12,400 रुपये काडी, 12,800 रुपये काडी, 13,000 रुपये काडी, 12,280, 12,450 रुपये, 11,500 रुपये, 13,400, 13,400 रुपये, 13,400, 11,000 रुपये, 12,750, 12,500. 2-4 दिवसाच्या बंदनंतर बीट सुरू झालं. 5,000 ते 6,000 कट्ट्याचा अरायवल आहे. लाईव्ह बीट सुरू आहे. 12,510, 12,090 रुपये गठ्ठा, 12,300 रुपये गठ्ठा, 12,000 ते 13,000 रुपये हळद शेतीमाल जात आहेत. हळदीचे बाजारभाव थोडे ड्रॉप झालेले आहेत मागच्या महिन्याच्या तुलनेत विचार केला तर. 11,600, 13,550 रुपये, 14,495 रुपये, 14,495 रुपये ही गाडी विकलेली आहे. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. हळदीची आवक जास्त झाली आहे या 15 दिवसात, त्यामुळं बाजारभाव पडलेले आहेत. शेतकरी बांधवांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवावं.